बोईसर तारापूर MIDCतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या विराज प्रोफाईल या कंपनीकडून 104 एकरवर केल्या जाणाऱ्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक झाले असून आज बोईसर तारापूर MIDC आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार हा एकमेव मार्ग स्थानिकांसह सर्व पक्षीयांनी रोखून धरला आहे। सध्या विराज प्रोफाईल कंपनी ही मानवरंगडे या ठिकाणी 10 एकर जागेवर असून आताच या कंपनीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे। या कंपनीमुळे वायू प्रदूषणासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले असून आणखीन 104 एकरवर कंपनीचे विस्तारीकरण झाल्यास बोईसरच्या पूर्वेस असलेले सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। बोईसर चिल्हार मार्गावर असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। 8 एप्रिल रोजी विराज प्रोफाईल कंपनीच्या विस्तारीकरणासंदर्भात प्रशासनाकडून जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून ही जनसुनावणी त्वरित रद्द करण्यात यावी तसेच कंपनीला देण्यात आलेले विस्तारीकरण हे पेस कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला। बघा, विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे या ग्रामसभेच्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये हा प्रोजेक्ट त्यांना करायचा आहे त्यांच्या ही पेसा ग्रामपंचायत आहे त्या पूर्ण ग्रामसभेचा विरोध डावलून शासनाने सुद्धा यांच्या भूलथापांना बळी पडून हा जनसुनावणी लावली आहे। वास्तविक जनसुनावणी लावण्याचा निकष 45 दिवस आधी किमान सर्व परिसरातील जनतेला कळलं पाहिजे। ह्याचं उल्लंघन झालंय। ज्या ठिकाणी जनसुनावणी लावण्याचं सांगितलं ती जनसुनावणी त्यांची खाजगी जागा आहे, म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्या बाजूने बोलायचं असेल त्याला ती न्यूट्रल प्लेस पाहिजे। पहिल्यांदा असं महाराष्ट्रामध्ये घडतंय की जनसुनावणी त्यांच्या खाजगी मालमत्तेमध्ये लावली आहे आणि ते MPCBच्या नॉर्म्स मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं नाव सुद्धा। त्यामुळे हा विराज उद्योग समाजाच्या माध्यमातून जे बेकायदेशीर बेसुमार जे प्रदूषण गेल्या अनेक दशकांपासून इकडे होतंय त्याचा त्रास या सबंध भागातील जनता भोगते। आणि ज्या आधारावर त्यांनी MOU केलाय हा MOU काय केला, रोजगार देऊ। तुम्ही जर माहिती घेतलीत मी आदरणीय CM साहेबांना आणि आदरणीय DCM साहेबांना दोन्ही विनंती करतो की त्यांनी ह्या उद्योगाची माहिती घ्यावी की ह्याचं एवढं व्हायोलेशन आहे। आतापर्यंत शेकडो लोक या विराज उद्योगाने मारले गेले आहेत आणि हिचा रोजगार करणारा माणूस हा इकडचा लोकल नाही, आदिवासी समाज नाही, उलट आदिवासी समाजाला स्थलांतरित व्हावं लागलं प्रदूषणामुळे। हे गेल्या अनेक दशकांपासूनचा इकडचा अनुभव आहे। त्यामुळे आपण या विराजची जनसुनावणी रद्द व्हावी, ताबडतोब शासन रद्द करावी आमची मागणी आहे। आता लक्षात घ्या, जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय, त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्वाचा असेल। पण न्यायालयीन लढाईबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो। आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे। माझं गाव बाजूला पडगे आहे ज्याच्यामध्ये किल्ला धबधबे आहेत आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकर मध्ये काय होईल त्याची देवच जाणे। त्यामुळे प्रत्येक म्हणजे फक्त मान गावाचा नाही या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल।